प्रस्तावावर मी बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय। खरं म्हणजे हा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव देखील विस्कळीत आहे। म्हणजे एका बाजूला कायदा आणि सुव्यवस्था, शालेय शिक्षण, ग्रामविकास, महापालिका असे सर्व विषय एकत्रित करून हा प्रस्ताव जो आहे तो विरोधी पक्षाने मांडलेला आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे शासनाची ही भूमिका आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि कोणी थांबू शकणार पण नाही। अध्यक्ष महोदय, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे अत्यंत सक्षम पण आहेत, समर्थ पण आहेत आणि महाराष्ट्र कोणी थांबू शकणार नाही अशा प्रकारची क्षमता या सरकारमध्ये आहे। अध्यक्ष महोदय, अनेक प्रकारचे नरेटिव्ह हे आणले जातात, महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करण्याचा षडयंत्र देखील रचलं जातं, पण त्याला पुरून उडण्याची क्षमता ही या शासनामध्ये आहे आणि त्याच्यामुळे आता महाराष्ट्र थांबणार नाही। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी विकास कामाच्या बाबतीमध्ये देखील प्रस्तावामध्ये उल्लेख आहे। अध्यक्ष महोदय, मी ठाणे महापालिकेच्या संबंधामध्ये अनेक वेळेला तिथले गैरव्यवहार, अनियमितता ही या ठिकाणी मांडलेली आहे। अध्यक्ष महोदय, या विकास कामामध्ये कशा पद्धतीने अनियमितता आणि गैरव्यवहार आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसून येते। अध्यक्ष महोदय, 2021 ते 2025 अध्यक्ष महोदय 5044.89 कोटीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। अध्यक्ष महोदय, त्यापैकी 3000 कोटी जे आहेत ते महापालिकेला प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाठविले गेले। अध्यक्ष महोदय, कामाकरता पाठवलेल्या निधीमधून शिल्लक राहिलेली जी रक्कम असते ती परत पाठवणं बंधनकारक असतं अध्यक्ष महोदय, पण अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे निधी जो आहे तो परत पाठवलेला नाही। अध्यक्ष महोदय, या निधीचा उपयोग जो आहे, खरं म्हणजे आमच्या तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्याच्या विकासाकरता, ठाण्याच्या भल्याकरता एवढा करोडो रुपयाचा निधी जो आहे तो त्या ठिकाणी नगर विकासच्या माध्यमातून पाठवला, परंतु या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या निधीचा गैरवापर केला हे याच्यावरनं दिसतंय। अध्यक्ष महोदय, की आलेला निधी जो आहे तो उरला तो परत पाठवला नाही आणि ठेकेदार धार्जिण धोरण अवलंबून ठेकेदार आणि अधिकारी यांनी लूट की छूट या महापालिकेमध्ये केली। अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी 600 कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी UTWच्या साठी वापरले गेले, परंतु याच्यामध्ये कधी रेट जास्तीचा वापरला, कधी कालावधी जो आहे, खरा कालावधी जो आहे तो 10 वर्षाचा ठेवायला पाहिजे, तर हा कालावधी कमी केला आणि एक प्रकारे हे ठेकेदार धार्जिण भूमिका जी आहे ती या ठिकाणी अधिकारी आणि ठेकेदारी मिळून केली आणि कोण याच्या पाठीशी आहे हे देखील करायला आपल्याला शोध घ्यायला लागेल। अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी मागणी करतो अध्यक्ष महोदय माननीय शासनाकडे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे की या ठाणे महापालिकेमध्ये नंदलाल समिती नेमलेली होती, परंतु ती इतकी वर्ष चालली की त्याच्यातून काही बाहेर आलं नाही, काही हातात आलं नाही। माझी या निमित्ताने मागणी आहे की माझी न्यायमूर्तींच्या माध्यमातून आपण अशा प्रकारची एक समिती नेमावी आणि जो पैसा आला, कारण की अनेक पैसा जो आला तो त्या कामाकरता पुन्हा पुन्हा वापरलेला दाखवून त्याचे पैसे काढले गेले। माझ्याकडे अशा प्रकारची अनेक उदाहरणं आहेत, ती देखील मी आपल्याकडे आपल्या माध्यमातून पाठवतोय, परंतु हा पैसा जो आहे तो खऱ्या विकास कामाकरता वापरला गेला नाही। हे ठाणेकरांचं दुःख आहे, दुर्दैव आहे आणि संताप आहे। अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे या पै न पैचा हिशोब लागला पाहिजे आणि याच्याकरता माजी न्यायमूर्तीच्या माध्यमातून याची सखोल तपासणी व्हावी अशा प्रकारची मागणी मी करतोय आणि या निमित्ताने उत्तरामध्ये आपल्याला आपण या संबंधी निश्चितपणे आपली भूमिका मांडावी। अध्यक्ष महोदय, अनधिकृत बांधकामाच्या बाबत तर अनेक वेळेला या सभागृहामध्ये बोलणं झालं की ठाणे जिल्ह्यातच काय, ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील आज देखील माझ्याकडे ही फाईल आहे की आता ऑन गोईंग कामं चालली आहेत। अध्यक्ष महोदय, आणि त्या ठिकाणी 3-3 वेळा म्हणजे NG रिजन्सी जवळ कांदळवनाची मोठी कत्तल चालू आहे, त्या ठिकाणी गोडाऊन बांधली जात आहेत, त्या ठिकाणी रूम बांधले जात आहेत,
अध्यक्ष महोदय बेकायदेशीरपणे भरणी केली जाते आणि त्याच्या संबंधीमध्ये फोटो सकट संबंधित सहाय्यक आयुक्त असतील किंवा अतिक्रमण विभाग असेल त्यांना वारंवार दिल्यानंतर देखील त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। हा खरा संतापजनक प्रकार आहे अध्यक्ष महोदय। बाळकुंभ पाडा नंबर 3 असेल, बाळकुंभ पाडा नंबर 1 असेल, 4-4, 5-5 पत्र तिथल्या लोकांनी दिली आहेत, परंतु त्याच्यावर काही कारवाई नाही। म्हणजे तुम्ही लोक यायची वाट बघताय का? लोक त्या ठिकाणी राहायला आले की कारवाई करता येणार नाही। आणि म्हणून माझी या निमित्ताने मागणी आहे अध्यक्ष महोदय की ही एक जी मोडस ऑपरेंडी डेव्हलप झालेली आहे ही थातूर मातूर कारवाई करायची, काही दिवसानंतर पुन्हा बांधकाम सुरू करायचं। अध्यक्ष महोदय, या महापालिकेतल्या अधिकाऱ्यांना की जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना माननीय हायकोर्टाने देखील दंडात्मक कारवाई केलेली आहे। अध्यक्ष महोदय, 50,000 रुपयाचा दंड 3 वेळा ठोठवला आहे। आता कोर्टाला देखील जर अधिकारी दाद देत नसतील, कोर्टाला देखील या महापालिकेचे आयुक्त जे आहेत ते घाबरत नसतील तर याच्यावर काय सांगणार? आणि त्याच्यामुळे शासनाने या बाबतीमध्ये कठोर भूमिका घेतली पाहिजे आणि याच्या संबंधीमध्ये कठोर अशा प्रकारचे निर्देश द्यायला पाहिजे, अशा प्रकारची अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे। अध्यक्ष महोदय, आज ठाण्याचा पुनर्विकास देखील ज्या जुन्या इमारती आहेत त्याचा पुनर्विकास चाललाय, काही नवीन इमारती बांधल्या जात आहेत, परंतु मला खेदाने आणि संतापाने सांगावं असं वाटतं अध्यक्ष महोदय, विकासक कशा पद्धतीने छळवणूक आणि पिळवणूक करते हे सामान्य लोक आहेत, सामान्य मध्यमवर्गीय आहेत। अहो 10-10 वर्ष पैसे भरल्यानंतर त्यांना ब्लॉक मिळत नाही, 10-10 वर्ष पैसे भरल्यानंतर 90% पैसे भरल्यानंतर देखील त्या ठिकाणी त्यांना त्यांचं स्वप्नातलं घर मिळत नाही, एक वीट उचलली जात नाही। अशी अनेक उदाहरणं अध्यक्ष महोदय मी जबाबदारीने सांगतोय, कारण की माझ्याकडे जवळजवळ 1,500 लोकांचं दुखणं आणि त्यांचं प्रश्न जे आहेत ते माझ्याकडेच आहेत। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी यांनी काय करायचं हा प्रश्न त्यांना निर्माण झालेला आहे। विकासक बांधत नाही आणि कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई होत नाही। अध्यक्ष महोदय, मग ते जोशी असोसिएट असेल, टीडीटी टॉवर असेल, मेरीगोल्ड असेल किंवा वर्तकनगर मधल्या म्हाडाने दिलेल्या नंतर 48, 49, 50च्या इमारती असतील, यांनी करायचं का? अध्यक्ष महोदय, ज्यांची मुलं जी आहेत ती 2 वर्षाची होती ती आता कॉलेजमध्ये जायला लागली, परंतु इमारतीचा पत्ता नाही। अध्यक्ष महोदय, काय दुःख असेल। घराचं स्वप्न माणसं बघत असतात, ज्याच्या वडिलांना त्यांनी स्वप्न दाखवलं होतं की या ब्लॉकमध्ये आपल्याला राहायला जायचंय, त्याचे वडील श्रीचे काही झाले, परंतु ब्लॉक त्या ठिकाणी उभा राहिला नाही। अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे याच्या संबंधामध्ये बरं रेराकडे विकासक गेला तर त्या रेरा त्या विकासकालाच मुदतवाढ देते। जो कष्टकरी आहे, जो मध्यमवर्गीय आहे, जो त्याचे हप्ते भरतो, त्याचा इंटरेस्ट भरतो, त्याच्यावर कुठली काही तुम्ही सुविधा देता का? आणि म्हणून या संबंधामध्ये अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे की यांना एकतर यांच्या मुसक्या बांधा। आता हे जे विकासक आहेत, ह्या विकासक जे आहेत ते निर्ढावलेले आहेत आणि त्या ठिकाणच्या रहिवाशांना हतबल झालेले आहेत, अशी परिस्थिती आहे। म्हणजे अजून किती बळी घेणारे विकासक या रहिवाशांची अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय निर्माण झालेली आहे। आणि त्याच्यामुळे ईओडब्ल्यूच्या माध्यमातून यांच्या विकास तिथल्या रहिवाशांची मागणी आहे की यांच्या मुसक्या बांधा, नाहीतरी आम्ही आता मेलोच आहोत, पण यांना कशाला सोडता? हे दुसरीकडे कामं चालू ठेवतात आणि या ठिकाणी यांची छळवणूक करतात, पिळवणूक करतात, सामान्य लोकांची जीवाशी खेळ करतात अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यामुळे शासनाने याच्या संबंधामध्ये एक एसओपी निर्माण करायला पाहिजे की ज्या विकासकाने ठराविक काळामध्ये बांधकाम केलं नाही तर त्याने ताबडतोब त्या ठिकाणी एनओसी त्याने द्यायला पाहिजे आणि त्या रहिवाशांना जी आहे ती मोकळीक द्यायला पाहिजे त्यांचं घर बांधणीसाठी, किंवा त्या ठिकाणी पुनर्विकासाच्या करता त्या रहिवाशांना त्यांनी परवानगी दिली पाहिजे। या ठाण्यामध्ये अध्यक्ष महोदय 1500 लोक व्हेंटिलेटरवर आहेत अध्यक्ष महोदय, आणि यांचा निवाडा कोण करणार अध्यक्ष महोदय? आणि त्याच्यामुळे माझी मागणी आहे की या निमित्ताने या विकासकांना ज्या पद्धतीने म्हणजे कोण कोण त्यांना पाठीशी घातलंय मला कळत नाहीये की हे विकासक अशा पद्धतीने कशा पद्धतीने निर्धावलेले आहेत, आणि त्याच्यामुळे यांच्यावर योग्य पद्धतीने यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत आणि योग्य वेळेला ठराविक मुदतीत त्यांना काम झालं पाहिजे अध्यक्ष महोदय। अशा प्रकारची माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय। माझे शेवटचे 2च मुद्दे आहेत अध्यक्ष महोदय की शालेय शिक्षणाच्या संबंधामध्ये देखील या प्रस्तावामध्ये आहे।
शासन निरनिराळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने निर्णय घेते. शासन निरनिराळ्या भागामध्ये देखील विविध प्रकारच्या आत्ताच माननीय शिक्षण मंत्र्यांनी देखील शैक्षणिक धोरणाच्या संबंधी सांगितलंय. पण जिल्हा परिषद शाळेच्या संबंधी देखील अध्यक्ष महोदय 2014 पासून कनिष्ठ विस्तार अधिकाऱ्याची जी हे ग्रामविकासचा विषय आहे, कनिष्ठ विस्तार अधिकाऱ्याची मागणी होते अध्यक्ष महोदय. ही पदं रिक्त आहे, 10 वर्ष झाली, ती भरायला पाहिजेत अध्यक्ष महोदय, आणि ती भरली जावीत अशा प्रकारची मागणी आहे. वर्ग 2 व वर्ग 3 ही पदे देखील अनेक जिल्हा परिषदमध्ये महाराष्ट्रामधल्या ती भरलेली नाहीत. पात्र असून देखील ही लोक 10-10 वर्ष अध्यक्ष महोदय पदोन्नतीपासून वंचित आहेत, आणि ती देखील पदं जी भरली पाहिजेत अध्यक्ष महोदय. केंद्र प्रमुखाची पदोन्नतीच्या संबंधामधला कृती आराखडा करून त्याच्या संबंधी देखील धोरण राबवायला पाहिजे अध्यक्ष महोदय. आश्वासित प्रगती योजना लागू होत नसल्याने निवड श्रेणी सरसकट 24 वर्षांनी दिली जावी अशा प्रकारची देखील यांची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, वस्ती शाळेचा प्रश्न तर गंभीर आहे अध्यक्ष महोदय. मला आठवतंय की 2001 मध्ये गाव वाडी तिथे वस्ती शाळा अशा प्रकारची भूमिका त्यावेळेला शासनाने घेतली होती अध्यक्ष महोदय. आणि 1000 रुपये मानधनावर जवळजवळ 8,500 स्वयंसेवक त्या ठिकाणी नेमलेले होते. 2014 मध्ये त्यांना नियमित शिक्षक म्हणून देखील नेमणूक केली अध्यक्ष महोदय, परंतु त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ अजून दिलेला नाही. त्यांची पूर्वसेवा गृहीत धरावी अशा प्रकारची या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी मागणी करतो. शासकीय शाळांमध्ये जशी गळती देखील बंद झाली पाहिजे तशी त्या ठिकाणची दुरुस्ती देखील झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणची शौचालय असेल, त्या ठिकाणची दुरुस्ती असेल, याच्याकरता देखील या संबंधामध्ये ग्रामविकास विभागाने लक्ष देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. ठाण्यामध्ये तर पोलीस वसाहती मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय, आणि या वसाहतीमध्ये आमच्याच प्रयत्नाने आम्ही जवळजवळ 37 कोटी रुपये या वसाहतींची देखभाल, दुरुस्ती, त्याची सर्व प्रकारची रिपेरिंगचं काम याच्याकरता त्या ठिकाणी निधी मंजूर केला. काम सुरू झालं अध्यक्ष महोदय. शेवटी हे कुटुंब हे पोलीस कुटुंब आहे. पोलीस बाहेर काम करतात, 20-20 तास काम करतात, कायदा सुव्यवस्था बघतात. यांचे कुटुंबीय देखील सुखासमाधानाने राहायला पाहिजेत, आणि त्याच्यामुळे या वसाहतीची सुधारणा झाला पाहिजे अशा भूमिकेतून. परंतु त्या ठिकाणी काम सुरू झालं, आता बंद व्हायची पाळी आली अध्यक्ष महोदय. या निमित्ताने माझी शासनाकडे मागणी आहे की हा निधी जर तुम्ही त्या ठिकाणी ठेकेदाराला दिला नाही तर ते काम पुढे नेणार कसं, आणि त्याच्यामुळे त्या संबंधामध्ये देखील आपण या प्रस्तावाच्या उत्तरामध्ये आपण या संबंधामध्ये ठोस प्रकारची भूमिका घ्यावी अशा प्रकारची माझी मागणी आहे. धन्यवाद.